तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आज आहे 31 डिसेंबर आणि वर्षाचा शेवटचा दिवस म्हणल्यावरती वर्षभर तर काही केलं नाही. आता शेवटच्या दिवशी काही वेगळं काय करणार आहे असं काय माहिती. पण म्हणलं चला आता वर्षभराचं काही दाखवलं नाही, आता शेवटच्या दिवसात तरी दाखवू आपण काय करतोय काय नाही करत. अख्खं वर्ष व्हायला घातले, शेवटचा दिवस पण व्हायलाच घालणार आहे आणि उद्या 1 जानेवारी 2000 उद्याचं मी व्हायलाच घालणार आहे याची तर मला गॅरंटी आलेली आहे. आणि असं म्हणतात की आज आमचा रिझल्ट लागण्याची लई जास्त चान्सेस आहेत. जर आजचा रिझल्ट लागला ना बाई, माझा व्लॉगच आहे. रडायला माणूस राहणार नाही जर आज रिझल्ट लागला तर. 31 डिसेंबर एकादशीचा आम्हाला काय नाही, आम्ही व्हेजिटेरियन लोक आहे. एकादशीच्या दिवशी आम्हाला घरच्याचे लय बोलणे खावं लागते ना राव. बेकारमध्ये जर रिझल्ट देव करून आज रिझल्ट नाही लागो, पण आज नाही लागला आणि चुकून जर उद्या रिझल्ट लागला तर अख्खे वर्षभर रडावंच लागणार आहे का आम्हाला? म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी जे करतो तेच वर्षभर होतं. हे खरं आहे का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्लॉग असा आहे की आज दिवसभर आम्ही जे करणार, आम्ही म्हणजे मी स्वतः जे करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्लॉग आहे शेवटपर्यंत बघत राहा. व्लॉग कसं होणार याची मलासुद्धा गॅरंटी नाही आहे. काय वेळी मी सुद्धा असं व्लॉग पहिल्यांदाच बनवून राहिले हे म्हणणं चुकीचं आहे, कारण याच्या आधीसुद्धा बनवलेलं आहे बरं का मी. तर चला बघत राहा. तर आपली सकाळची सुरुवात झाली आहे कॉलेजपासून. तर मी आत्ता कॉलेजमध्ये आले आहे, तर तुम्हाला आमचं कॉलेज दाखवते कसं कॉलेज आहे कसं नाही. 1 मिनटं बघ, हे आमचं कॉलेजचं स्टार्टिंगचं काय असेल ते आहे, म्हणजे एंट्रन्स वगैरे आहे. तर चला आमचं वर्ग वगैरे दाखवते. वर्ग जायच्या आधी बघा खाली आमचे फ्रेंड्स भेटलेत मला, तुम्हाला दाखवते. लांबूनच बघा हे किती शहाणेवाने अभ्यास करून राहिले तिथं. चला पुढे जाऊन दाखवते. आता तुम्हाला वाटत असं नाही किती सज्जनवाने अभ्यास करतात, पण हे खरंच अभ्यास करून राहिले, असाइनमेंट लिहून राहिले. थांबा दाखवते तुम्ही. हे 2nd इयरचे आहेत बरं का सगळे. ही बुट्टी मला इकडं बघ हा प्रणय याला तर पाहिलंच असेल भरपूर साऱ्या व्लॉगमध्ये. लॉंग व्हिडिओ यूट्यूबचा प्रणय 2nd इयरचा. हां गाणे लावून अभ्यास चालू आहे. बरं आहे. आणि तुझा बुट्टे इकडं. तर हे आमचे 2nd इयरचे मेंबर आहे. तसं तर 3rd इयरला पाहिजेत, पण ते 2nd इयरला आहे काही कारणामुळे. बरोबर ना? काही कारणामुळे 2nd इयरला आहेत. बरोबर. चला आमचा वर्ग दाखवते तुम्हाला. जायचं होतं वर्गात, पण वर्गातलीच खाली आली. मग मी वर्गात जाऊन काय करू? वर्गात काय ही माझी मैत्रीण, काय तिचं नाव म्हणजे बेंच पार्टनर वैष्णवी पोकळे. काय तो म्हणते 7 नंतर ती पण दिसत नाही. तर जायचं होतं आम्हाला प्रॅक्टिकलला, पण नंतर कळालं प्रॅक्टिकलच नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललोय नाश्ता करायला. मला तर हे पण आत्ताच कळालं की आम्हाला असाइनमेंट भेटली, पण मी अजून वहीच नाही घेतली. कारण मला हे आत्ता कळालं की आम्हाला लई मोठी असाइनमेंट दिलेली आधीच. आम्ही एवढे सगळेजण चाललोय. ते म्हणते रस्त्याने काढणं, रस्त्याने लोक बघत आहेत. आता अख्खा सगळेच बघणार आहेत व्लॉग, बाकीचे काय करणार आहेत. आता आम्ही चाललोय आधी नाश्ता करायला. कुठं? आता हे सगळे म्हणजे काही रूमवर राहतात का हॉस्टेलवर राहतात. तर बघू यांचा नाश्त्याचा पॉईंट कुठे नक्की. बघा हे आहे हॉस्टेलकरांचा रोजचा नाश्ता, जे मला पण लय आवडतो. हे बघा हा एक, ही एक. पैसे काय आहे? रशी काय आहे? हा प्रणय याला उपवास आहे, एकादशी आज. बुट्टे काय आहे? इडली सांबार. माझावाला समोसा सांबार. हो आमचं लेक्चर आहे 12:30 वाजता. आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे करून आलोय. 12:30च्या लेक्चरला आम्ही येऊन बसलोय 9:30 वाजल्यापासून. म्हणजे प्रॅक्टिकल होतं 9:30ला, पण नंतर आम्हाला कळलं की प्रॅक्टिकलच नाहीये. आणि इथं आल्यावर बघा गेले म्हणजे सगळ्यांचे फोटो असे गोळा करून ठेवले. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असे सगळ्यांचे फोटो गोळा करून ठेवलेत. माझ्या फोटोची कमतरता आहे फक्त. आता मी माझा पण फोटो टाकते होते, म्हणजे माझा फोटो पण टाकायचा आहे. माझ्याकडे फोटो आहे का बघावं लागेल. मग आता उद्या माझा पण फोटो आणून याच्यामध्ये ॲड करते मी. आता हे सगळे फोटो का बरं घेतलेत त्याला आहे ना, या सगळ्या फोटोचं मस्तपैकी एक कवर बनवायचं फ्रेंड सर्कल म्हणून. माझा फोटो पण टाकायचा आहे त्याच्यात, अजून मला सापडायचा घरी जाऊन माझा फोटो. तर मग एक शेवटची आठवण म्हणून त्यांनी सगळ्यांचे फोटो असे गोळा करून ठेवले. आयडिया तशी चांगली आहे बरं का. आम्ही 10 वाजता यायला बसलो होतो. आता वाजलेत किती वाजले होते? 12:19. आता वाजलेत 12:30 वाजायला 11 मिनिटं बाकी, म्हणजे 12 वाजून 19 मिनिटं झाली. आम्ही एवढ्या वेळेचं लिहितोय पण किती पानं लिहिलेत तुम्हाला दाखवते मी. थांबा किती पानं लिहिलेत मी दाखवते.
हे बघा 2 3 4 5 6 म्हणजे मी 2.25 तासात फक्त 6च पाने लिहिलेत. ते 2.25 तासामध्ये आम्ही जास्त ठिकाणात जास्त घातलं, लिहायचं कमी केलं आणि बाकीचीच बडबड जास्त करीत बसलो आम्ही. तर आता आमचं लेक्चर आहे. चला मी तुम्हाला माझा वर्ग दाखवते, माझा वर्ग कसा आहे. तर हे बघा, हा आहे आमचा वर्ग. हा असा अख्खा वर्ग आहे आणि इथं मॅम आम्हाला प्रोजेक्टर वरती शिकवतात. हे बघा, हा आहे प्रोजेक्टर आणि पुढे शिकवतात. तर आताच आमचं लेक्चर वगैरे झालंय. एकच लेक्चर झालंय सकाळपासून. आताशी लय उंच मगते डोळ्यात. आता वाटलं होतं मला की आज न्यू इयर आहे, त्याच्या न्यू इयर नाही, आज वर्षाचा शेवटचा दिवस, त्याच्या घरी जाऊन मस्तपैकी एन्जॉय करा. पण कशाचं काय, आमच्या सरांना एवढं लेक्चर घेऊ वाटलंय की ते म्हणले नाही नाही तुमचं लेक्चर होणार म्हणजे होणार आणि वर प्रॅक्टिकल सुद्धा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थांबायचे. तर सकाळपासून आताशी एकच लेक्चर झालंय आणि आमच्या एक मॅडम एवढे चांगले आहे की त्यांचं दुसऱ्या बॅचचं त्यांचं प्रॅक्टिकल आहे. ते डायरेक्ट बोलले आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही घरी जाऊन एन्जॉय करा. त्याच्यामुळे मला 2 मिनिटासाठी एवढा आनंद झाला. पण नंतर मला कळलं की माझ्या बॅचचं प्रॅक्टिकल होणार आहे आणि ते पण 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये काहीच गॅप नाही आहे. त्याच्यामुळं मला आनंद व्हायचा काहीच काय म्हणजे संबंधच नाही माझा. हे बघा, हा माझा टिफिन आहे. काय माहिती माझ्या आईने कुठून सापडून आणलंय, असा आकार कुठे भेटला काय माहिती. हे बघा इकडं काय चाललंय, गुलाबजाम. हे सगळे बसले ते सेकंड इयरचे, सेकंड इयर थर्ड इयर. मी पण 3rd इयर आउट ऑफ कॉलेज. हे बघा, हा मेसवाला आपला सगळ्यांचे डबे घेऊन येतो. निम्म्यापेक्षा जास्त लोक आहे ना इथं मेस मध्येच आहे. ही पण मेसवाली, ती बी मेसवाली, ती घरची, ती पण घरची, ती पण मेसवाली, हा पण मेसवाला, ही पण मेसवाली, हा पण मेसवाला, ही पण मेसवाली नाही, ही घरची आणि ही पण मेसवाली आणि मी घरची. कधीपासून मेस खोलली? मेसवाली म्हणजे मेसचे डबे. माझा डबा खायला पण सुरुवात केली. मला चुकून इथं सार्थक भेटले. सार्थक इकडे ये. अरे शेपूट नको आलू रे. वैशे किती संस्कारी आमची वैष्णव. तिने बघा सार्थक चपाती खाऊ घालते. सार्थक डोंट माइंड, आम्ही जेवण करतोय, तुला पण जीव घातला. तू आम्हाला माझ्या कॉलेजमध्ये भेटला, मला आनंद झाला. फक्त चुकून जर मला तिकडे कुठं दिसलं तर हानू बिनू नको. सार्थक जेवण करा, आम्ही पण जेवण करतो भेटतो. 2 hours later. फायनली आमचं कॉलेज सुटलेलं आहे. मी खूप जमलो आहोत. हा, ही पोरगी प्रॅक्टिकल मध्ये नाही, ही पोरगी प्रॅक्टिकल मध्ये तिचा फोन विसरून आली होती. लोक वया पुस्तकं विसरतात, फोन पण विसरतात राव. मी हा, आणि हे बघा हे लोक खाली कसे बसले तिथं. यांना काही काम धंदे नाही, यांचं प्रॅक्टिकल पुढं काय तर अभ्यास ओनली स्टडी लवर मी. सगळ्यात मोठं खोटं आहे. आपल्याला बहुतेक चिंचा पाडायच्या होत्या. आता मागच्याच बोरं पाडले, तुम्ही जर व्लॉग बघत असाल तर मागच्याच बोरं पाडले, यावेळी चिंचा पाडायचा. बघा मागं तिथं चिंचाचं झाड आहे, चिंचाचं झाड आहे. आम्ही चिंचा पाडणार आहे आता. असं आम्हाला भ्रम करून देण्यात आला होता की आज आमचा रिझल्ट आहे आणि रिझल्ट जर लागला असता तर आज आमची वाट लागली असेल. मी हा व्लॉग मध्येच सोडून गेले असते. थांबा, रिझल्टची प्रतिक्रिया तुम्ही आता माझ्या ह्या सहेली आणि सहेलोचे ऐको. रिझल्ट बद्दल 2 शब्द. नाही बघायचा. ऋषी तू रिझल्ट लागला असता मी असाइनमेंट लिहित नसतो. हा, मग काय करायचं असतं? नंबर झोपला. आईला तू बोल. रिझल्ट लागला असता तर घरातून गायब. आयो अर्जू नाही, काहीच नाव अक्षता बोल. रिझल्ट पाहिजेच नाही होय. बुट्टे बोल. नाही बघणार काय रिझल्ट बघणार नाही का बरं? बघन मला सांग. म्हणजे माझा रिझल्ट पण मीच बघायचा म्हणजे माझा पण तूच बघ आणि नंतर मला सांग. मी असं क्या करूं, मैं मर जाऊं, मेरे को कोई फीलिंग्स नहीं है. तुम्हारी फीलिंग्स तुम्हारी, मेरे को कोई फीलिंग्स नहीं है. त्या दिवशी नाही का ती आणि त्याच्या पुढे असं तुम्हारा रिझल्ट तुम्हारा, त्याच्या पुढे काय बोलू? मेरा रिझल्ट मेरा नाही आहे. चले आपल्या चिंचा पाडायच्या, मग घरी जायचंय. बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे अजून घरी जाऊन. आपण पाडायच्यात कशाने याला गेला नाही पाडायच्यात. कुठे आणजा जाण वय भाऊ जा लाकूडान. चल रे. नाही आणि जा. आम्ही 2 शिव्या खाणार पण आज चिंचा घरी घेऊनच जाणार आहे. हे चिंचा अयो हे तर बघा लई छोटा बांबू घातला. काय
लागतं. फ्रेम मध्ये सुद्धा बसा नाही. बघ इकडं. अगं बाई माग वॉचमॅन थांबले तर. चला यायचं चिंचा पाडायला. चिंच पाडायसाठी आम्ही तिघं चाललोय. बाकीची तिथं तुम्हाला चिंचाचं झाड दाखवते बघाय. म्हणजे तुम्ही पाहिलं असतं पण आमच्या कॉलेजचं दाखवते. नाही मला परत कमेंट करत मी चिंचा झाड नाही. वा वा बघा तर किती मोठा आणलाय बांबू. खालचं चिंचा नाही पडत का तुला? खालची चिंचा नाही पडत का? हा पडली. वा 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 लय पडली. त्याच्यामध्ये अंगात जीव नाही राहिला का? ए भाऊ अरे इकडं मार इकडं चिंच बघ किती तिथं. त्याला एक चिंच पाडा नाही. तू पण पाड. वा 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 वा. का बरं ऐ तू काय पोरगी का चिंच खायला? नाही आवडत मला. ए तू वरचं पाड. ए तुला तर भेटला भाऊ. त्याच्यामध्ये वाटा माझा पण आहे. हे वॉचमॅन काका तुम्हाला पण खायची? तुम्हाला नको? मग अजून 2-4 पाडू द्या आम्हाला. अरे पाला पडलाय बचक भर. आपले लोक पाला नाही आपण चिंचा खातो. आम्ही शाकाहारी माणसं याचा अर्थ हे नाही की आम्ही डायरेक्ट पाला खातो. अयो किती आता पडले डेंजर वाली पडले. पण पडली ही पण उचल बुट्टे. मला हांशीन भाऊ. पाड रे. आता बास नको आता. पाडा रे. अरे तुझ्या अंगात जीव नाही का? तो आकडा पाड रे. तो आकडा पाड मोठा. पडला बघू. यो बॉस यो बस. धन्यवाद. तुझं नाव वैभव पोकळे. फेमस करते मी. बघा शेवटी एवढं म्हणा. आम्ही वॉचमॅन काय करणार सुद्धा म्हणा तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही 2 मिनिटं थांबा. आम्हाला खायची आहे. किती भेटले थांब बघू दे. वरती दाखव ना जरा. वा 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 एवढे सगळे चिंचा मला भेटले. इकडे मला एक ही गाबुळी. बस डन. 2च बस. एवढे मोठे आकडाच डायरेक्ट घातला. हा हे दोघं सख्खे बहीण भाऊ आहे. तिकडे बघा रे. हे बहीण भाऊ. हे सख्खे बहीण भाऊ. हे मानलेले बहीण भाऊ. हे सख्खे बहीण भाऊ. वा 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 वा. जे पाहिजे ते घे पण सगळे घेऊ नका. घरी जायचं होतं पण कसं आहे ना आता आम्ही ना चंपूला खेळणार आहे. लय दिवसापासून खेळलो नाही आम्ही. आता हे आखायचं. तर इकडे बघा हा अशा प्रकारचा डाव मांडलाय. आम्ही 4 जण इथं खेळणार आहे. म्हणजे थँक्यू. हा तर आम्ही 4 जण इथं खेळतोय. मी ऋषी वैशी अबे कुठे? हा ही अबे म्हणजे ही छोटी म्हणजे ही बुट्टी तुझं नाव भक्ती. हा तर अशा प्रकारे आहे. पण जिंकणाऱ्याला काय ना हारणाऱ्याला काय? हा चलस 3. तू नाही नको देऊ. हिने बघा काय घेतलंय ते ठेवायला. वा एक परत एक चलस किंवा नाही 2 येणे. जोपर्यंत चलस किंवा 8 पडत नाही तोपर्यंत. ए असं कसं 8 एक पाड. एकच पाड फक्त. 8 चलस. अजून एक डाव. एकच पाड. 2 3 कोण आहे? 2 1 चलस. हा चालू कर. हे बघा हा जिंकला. ही जिंकली. आमच्या दोघांमध्ये टस्सर. मी तर ही तर तिथंच येते फिरून देतो तिथे. एक याला हिला तर 8 चलस असतं काही पडलं नाही. नाही पडत तसं आता. 2 गेलं. जिंकले. तर अशा प्रकारे आमचा डाव एकदम सक्सेसफुली झाला आहे. संपला रे. हारलो का? ही पोरगी हारली. हिने पाणी घातलंय शेवटी. तर
आजचा दिवसभरात काही चांगलं होऊ नाही होऊ, आजचा डाव एवढा मस्त झालाय ना की बास बाई. असं म्हणजे अशी टस्सल चालू होती, बरं सगळे जीव देऊन खेळत होते. जसं की माझं कसा बसतोय, जसं की पार जीवन मारण्याचा खेळ आहे. चला आता जाते मी घरी आणि आता भेटूया घरी जाऊन डायरेक्ट. माझ्या मम्मी नगरमध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मी आणि मम्मी मग नगरमध्ये गेलो. मग माझी मम्मीने तिचं थोडं काम करून घेतलं आणि मग 31 डिसेंबर निमित्त मग मी म्हणलं काहीतरी स्पेशल करते आज मी. मग मी आणि मम्मीने मिळून थोड्याशा भाज्या वगैरे घेतल्या आणि आलो आम्ही डायरेक्ट घरी. आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आता नगर सगळं फिरून आल्यानंतर मी आणि मम्मी आणि मग आता केलं आहे आम्ही पुलाव 31 डिसेंबर निमित्त. आम्हीचा अर्थ आहे मी एकटीने केला आहे, कारण माझी बहीण बघा इकडं, हां तिची तब्येत खराब आहे. मग आता पुलाव वगैरे केला आहे, आता तो आम्ही खाणार आणि झोपून घेणार. संपला आजचा 31. काय 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 लोकांच्या 31 काय धूमधडाक्यात सेलिब्रेट होतात आणि आमचा बघा कसा गेला आहे सुना. चला तुमचं 31 कसं गेलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढेच भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.